पुण्याच्या हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री झाल्याचा संशय। एफसी रोडवरील एका नामांकित हॉटेलमधील पार्टीमध्ये काही तरुण बाथरूममध्ये ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ व्हायरल। पुण्याच्या लिक्विड लाउंज हॉटेलमध्ये मध्यरात्री 3 वाजता तरुणांकडून ड्रग्जचं सेवन। हॉटेलचे मॅनेजर आणि कर्मचाऱ्यासह 3 पार्टनर पोलिसांच्या ताब्यात। पुण्यामधलं लिक्विड लाउंज हॉटेल सील होणार। पुणे पोलिसांकडून साऊंड सिस्टीम जप्त। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून लिक्विड लाउंज हॉटेलमधील पार्टीचा तपास सुरू। पोलिसांकडून संपूर्ण हॉटेलची तपासणी। पुण्यामध्ये ज्या हॉटेलमध्ये पार्टी झाली त्यावर कारवाई होणार। तसंच पोलीस ठाण्यातले जे कर्मचारी रात्री या भागात गस्तीवर होते ते दोषी आढळले तर त्यांच्यावरही कारवाई होणार। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। जिथे ड्रग्ज सापडेल तिथे कारवाई करणार। पेडलर्स नाही सोडणार नाही। ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र होईल, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। शंभूराज देसाई हे राज्य उत्पादन शुल्क सांभाळायला अत्यंत अकार्यक्षम ठरले। त्यांनी तात्काळ आपल्या खात्याचा राजीनामा द्यावा। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंची मागणी। पुण्यातील ड्रग्ज प्रकरणी मंत्री शंभूराज देसाईंचा हात। रवींद्र धनगेकरांचा गंभीर आरोप। संबंधित व्हायरल व्हिडिओची चौकशी करून कारवाई करणार, शंभूराज देसाईंचं आश्वासन। ही घटना अत्यंत गंभीर। ज्या पबमध्ये हा प्रकार घडतोय त्याची चौकशी करून कारवाई होईल। अशा घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने काळजी घ्यावी, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। एखाद्या खात्याचा मंत्री असला म्हणजे त्याचा प्रत्यक्ष सहभाग असतोच असं नाही। आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावे, चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर। पुणे ड्रग्ज प्रकरणी कठोर कारवाई होणार। तसंच अधिकाऱ्यांवरही कारवाई करणार, खासदार मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया। आमदार दिलीप मोहितेंच्या पुतण्याकडून पुण्यामध्ये अपघात। नशेमध्ये कार चालकाने पुणे नाशिक महामार्गावर दोघांना चिरडलं। आरोपी मयूर मोहितेची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी। मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर जळगावात शिवसेनेकडून शिक्षकांना पैशांचं वाटप। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचा आरोप। शिवसेनेने मात्र आरोप फेटाळले। आरोप करत नाहीये नुसते, पुरावेही सादर केले आहेत। मुख्यमंत्री शिंदेंनी यावर स्पष्टीकरण द्यावं, सुषमा अंधारेंची मागणी। याबाबत निवडणूक आयोगाकडे रितसर तक्रार करणार, अंधारेंचं वक्तव्य। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा सुषमा अंधारेंच्या आरोपाला दुजोरा। निवडणूक आयुक्त धृतराष्ट्राप्रमाणे वागतायत, लोकशाहीची हत्या होतीये, राऊतांची प्रतिक्रिया। सत्ताधाऱ्यांनी राजकारण गलिच्छ केलंय, सुषमा अंधारेंच्या पैसे वाटपाच्या आरोपावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। पैसे वाटण्याची आम्हाला आवश्यकता नाही, आम्हाला जनतेचा पाठिंबा। सुषमा अंधारेंच्या आरोपांना मंत्री शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर। अंधारेंनी हे व्हिडिओ निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे द्यावे, देसाईंचं वक्तव्य। शरद पवारांनी जिल्हानिहाय विधानसभेचा अहवाल मागवला। विधानसभेच्या जागा वाटपाबाबत मविया नेत्यांची उद्या मुंबईमध्ये बैठक। सर्व जिल्हा प्रमुखांना अहवाल देण्याच्या सूचना। ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील शरद पवारांच्या भेटीला। विजयानंतर ओमराजे आणि कैलास पाटलांनी पहिल्यांदाच घेतली पवारांची भेट। राज्यातील ITI मध्ये संविधान मंदिराची निर्मिती होणार, त्यात संविधानाच्या विचारांची शिकवण देणार। कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची घोषणा। मागासवर्गीय विभागातर्फे 150 विद्यार्थ्यांना स्टार्टअपसाठी 1 ते 5 लाखापर्यंत निधी उपलब्ध करून दिला जाणार। मंत्री मंगल प्रभात लोढा यांची घोषणा। वर्सोवा खाडीजवळील कामात JCBसह अडकलेल्या मजुराच्या कुटुंबाला 50 लाखांची मदत। मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते राकेश यादव यांच्या कुटुंबाला मदतीचा धनादेश सुपूर्द। तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातही कर्जमाफी व्हावी, कर्जमाफी करताना सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक करू नये, किसान सभेचे नेते अजित नवलेंची मागणी। सामनाच्या बाहेर नितेश राणे समर्थकांनी बॅनर लावून संजय राऊतांना डिवचलं। सकाळच्या भोंग्याला पुरून उरणारा वाघ अशा आशयाचे बॅनर। येत्या 2 दिवसात संजय राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कारवाई होईल, नितेश राणेंचा दावा। उद्धव ठाकरेंनी निवडणूक काळात चुकीची माहिती दिल्याचा राणेंचा आरोप। राज ठाकरेंच्या हस्ते डॉक्टर नितीन देशपांडेंच्या रुग्णालयाचं उद्घाटन। अत्याधुनिक यंत्र पाहून थक्क झालो, मात्र सध्या महाराष्ट्राला डोळे उघडण्याची गरज, ठाकरेंचं वक्तव्य। नाशिकमध्ये आक्षेपार्ह पत्रक व्हायरल प्रकरणी चौकशी सुरू। उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, तर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, फडणवीसांची प्रतिक्रिया। पुणे नाशिक महामार्गावर कळंब इथे दुचाकी आणि कारचा अपघात, एकाचा जागीच मृत्यू। आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याकडून अपघात, गुन्हा दाखल।
अपघातानंतर माझा पुतण्या पळून गेला नाही, त्याने मद्यपानही केलं नव्हतं, आमदार दिलीप मोहितेंचा दावा. मंचर इथे मोहितेंच्या पुतण्याच्या गाडीमुळे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू. कळंबमधील आमदार पुतण्याच्या गाडीने केलेल्या अपघाताची चौकशी व्हायला हवं, कोणाचीही मनमानी चालणार नाही, सुप्रिया सुळेंची मागणी. पुण्याच्या हडपसरमध्ये 13 वर्षीय मुलीवर वडील, काका आणि चुलत भावाकडून बलात्कार. पीडित मुलीने आईला प्रकार सांगितल्यावर प्रकार उघड, पोलिसांकडून तपास सुरू. पुणे सोलापूर रस्त्यावर यवतजवळ एसटीचा अपघात, 30 जण जखमी. ही बस पंढरपूरहून मुंबईकडे जाते. रेल्वेचं प्लॅटफॉर्म तिकीट स्वस्त होणार, जीएसटी परिषदेत रेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकिटासह अन्य सेवांवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतल्याचा परिणाम. दिवाळीनंतर पहिल्या टप्प्यात एसटीच्या ताफ्यात नव्या 200 गाड्या दाखल होणार. एसटीच्या स्वमालकीच्या एकूण 2400 गाड्या खरेदी करण्याच्या महामंडळाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मंजुरी. 28 ते 30 जून दरम्यान डेक्कन आणि इंटरसिटी एक्सप्रेस रद्द. पुणतांबा, कानेगाव आणि दौंड मनमाड विभागात सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामामुळे दोन्ही एक्सप्रेस रद्द. रिक्षा चालकांचं उद्या राज्यभरात आंदोलन. वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास विलंब शुल्क आकारण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा आचारसंहितेतून मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वगळा. सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची मागणी. मुंबईकडे पावसाची पाठ. आतापर्यंत केवळ 9% पावसाची मुंबईमध्ये नोंद. समाधानकारक पाऊस न झाल्यानं मुंबईकरांची चिंता वाढली. पावसाळ्यात मुंबईतील भुयारी गटारांवर कॅमेऱ्याची नजर. रेल्वे कर्मचारी किंवा इतर यंत्रणा भुयारी गटारात जाऊ शकत नसल्यानं अद्ययावत कॅमेरे वापरण्याचा पालिकेचा निर्णय. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील खोर्निन्को धरण ओव्हरफ्लो. पर्यटकांना जाण्यास मज्जाव, त्यामुळे स्थानिकांना पावसाळ्यात मिळणारा रोजगार बंद झाल्यानं स्थानिक नाराज. रायगडमध्ये आतापर्यंत सरासरी 360 मिलीमीटर पावसाची नोंद. अलिबाग आणि म्हसळा तालुक्यात सर्वाधिक पाऊस. अलिबागच्या मुनवली तलावात 2 मुलं बुडाली, एकाचा मृतदेह शोधण्यात यश, 1 जण बेपत्ता. सिंधुदुर्गातील सावडाव धबधबा प्रवाहित. मुंबई गोवा महामार्गावरून हा धबधबा जवळ असल्यानं पर्यटकांची गर्दी. चिपळूणमधील ओमिज हॉटेलमध्ये क्षुल्लक बाचाबाचीवरून कार चालकाने कार थेट हॉटेलमध्ये घुसवली. घटनेमध्ये ग्राहक थोडक्यात बचावले. उपस्थित ग्राहकांकडून कार चालकाला बेदम चोप. रत्नागिरीमध्ये नदी की पाठशाला हा 3 दिवसीय उपक्रम जलपुरुष राजेंद्र सिंग यांच्या उपस्थितीत संपन्न. यावेळी वाशिष्ठी नदीच्या उगमस्थानापासून शहरापर्यंत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. एमसीएच्या महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये रत्नागिरी पुरुष संघाचा सलग दुसऱ्यांदा विजय. गहुंजेतील एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडलेल्या अंतिम सामन्यात रत्नागिरीने नाशिक संघाचा 24 धावांनी केला पराभव. दिल्ली हायकोर्टाने जामिनावर घातलेल्या स्थगितीबाबत अरविंद केजरीवाल यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका. उद्या सकाळी सुनावणी होणार. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून स्फोट, 2 जवान शहीद, अनेक जवान जखमी झाल्याचा अंदाज. नक्षलवाद्यांनी जवानांच्या ट्रकला केलं लक्ष्य. हैदराबादच्या मणिकोंडामध्ये मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या महिलेला 15हून अधिक कुत्र्यांनी घेरलं. घटनेचं सीसीटीव्ही समोर. महिलेने 40 सेकंद कुत्र्यांपासून केला स्वतःचा बचाव. आसाममध्ये आठवड्याभरापासून तुफान पाऊस. पुरामुळे 19 जिल्ह्यातल्या 4 लाख नागरिकांच्या जीवनावर परिणाम. यंदा पूर आणि भूस्खलनामुळे 37 जणांचा मृत्यू. पूरग्रस्तांसाठी 100 रिलीफ कॅम्प आणि मदत देण्यासाठी 125 सेंटर्सची निर्मिती. अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरमध्ये ढगफुटी झाल्यानं पूरस्थिती. काही ठिकाणी भूस्खलन झाल्याची अधिकाऱ्यांची माहिती. राष्ट्रीय महामार्ग 415वर पाणी साठल्यानं अनेक वाहनं अडकली. नीट परीक्षेतील गैरव्यवहाराप्रकरणी सीबीआयकडून एफआयआर दाखल. याबाबत तपास करण्याचे केंद्र सरकारने सीबीआयला दिले होते आदेश. बसपा प्रमुख मायावतींनी पुतण्या आकाश आनंदला केलं उत्तराधिकारी. पुन्हा सोपवली नॅशनल कोऑर्डिनेटर पदाची जबाबदारी. राष्ट्रीय कार्यकारिणीत मायावतींची घोषणा. नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने कुस्तीपटू बजरंग पुनियाला पुन्हा केलं निलंबित. राष्ट्रीय चाचण्यांमध्ये पुनियाने डोप चाचणीसाठी नमुने न दिल्यानं कारवाई. नोटिशीला उत्तर देण्यासाठी पुनियाकडे 11 जुलैपर्यंत वेळ. सोनी मराठी वाहिनीवरील कारण गुन्ह्याला माफी नाही मालिकेचा सहाय्यक दिग्दर्शक गौरव काशीदेचं निधन. काही दिवसांपूर्वी अपघात झाल्यानं त्याच्यावर रुग्णालयात सुरू होते उपचार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.